नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो। तर मी तुम्हाला आता बिग बॉस हिंदी OTT नंबर 3 म्हणजे सीझन नंबर 3 तर त्याची आता एक ना झलक सांगतो। त्याच्यामध्ये आता झालंय काय तुम्हाला गोष्ट सांगतो। शिवानी कुमार, लव आणि विशाल हे तिघं जण नॉमिनेट होते। त्या जेव्हा नॉमिनेट होतात तेव्हा बाहेर वोटिंग चालू होते। आता वोटिंग करून जो पब्लिकला म्हणजे जे आपले सगळे माय प्रेक्षक असतात, सगळे आपले प्रेक्षक असतात ते सपोर्ट करतात सगळ्याला की माझा जो फेवरेट असेल त्याला, माझा कटारिया फेवरेट आहे, माझा विशाल फेवरेट आहे, माझी शिवानी फेवरेट आहे, असं सगळ्याला सपोर्ट करतात आपापले फॅन। मग आता त्यांच्यावरती वोटिंग लाईन चालू होती, वोटिंगवरती डिसिजन घ्यायचा होता, ठीक आहे। मग बिग बॉसने एक दिमाग लावला की आतवाले जे होते, आतवाले जेवढे आतमध्ये होते त्यांना सगळ्यांना वोटिंग करायला लावली की कोण वाचेल कोण नाही बघायला। मग शिवानीला कोणी हे दिलं, वोटिंग दिला, प्रचार केला, हे केला, ते सगळं त्यांचं ते तुम्ही तर बघितलं असेल, आपण काय जास्त बोलणार नाही। तर मग आता एक न्यूज आलेली आहे आपल्याला, म्हणजे कालच झालेलं आहे ही गोष्ट की शिवानीला बाहेर काढलंय, एक्झिट झालेलं आहे आपल्या ह्याच्यातून बिग बॉसमधून। परत थोड्याच वेळानंतर मला आज सकाळी दुपारपर्यंत एक न्यूज आलेली आहे विशाल पांडेला पण एक्झिट केलं। म्हणजे चाललंय काय बिग बॉसमध्ये। विशाल पांडेला ज्यानं मारलं अरमान मलिकनी त्याला ठेवलंय तिथं, आणि बिग बॉसचा एक असा रूल आहे ज्यानं रूल तोडला त्याला शिक्षा होते। त्याला नॉमिनेट केलेलं होतं पूर्ण, मग तो घरवाला जो घरातला हेड बनलेला आहे तो रणवीर टकल्या, त्याला तर इज्जत देतच नसतो आपण, कोण असेल हिरो पण बायस खेळतो त्याच्यामुळे आपण त्याला इज्जत देत नाही। मग त्यानं काय केला की अरमान मलिकला वाचवला आणि याच्यातला एकाला केला कटारियाला। मला आवडत नाही तो, ठीक आहे, त्याला आवडत नाही, पण ह्याच्यामध्ये झालं काय की ज्याला मारलं, ज्याला काय केलं तो आतमध्ये बसला अरमान, आणि ज्याला मारलेला आहे, मार खाऊन घेतला, तो बाहेर गेला विशाल पांडे। अरे काय बिग बॉसची गेम काय चालली आहे काय नाही कुणालाही समजत नाही। हा हिंदी बिग बॉस नाही झाला, हा मलिक चालवतो असं झालंय। 2 बायका घेऊन आला, त्याच्या बायकोला कोण काय बोललं, त्याला आला राग, त्याने मारलं। अरे काय चाललंय, मग तुझ्या बायकोला आणूच नको ना, बिग बॉस आहे ना। सलमान खान पाहिजे होता याच्यामध्ये, रणबीर कपूर काय एवढी मजा नाही येतं तिकडे ह्याची किरीमिरी करून दाखव, त्याची किरीमिरी करून दाखव, हे याचं काय, हे त्याचं चिकन, हे काय, अरे काय आहे बिग बॉस, बकवास आहे बिग बॉस हा या टाइमाचा। एवढा बकवास झाला ना की बघायला पण मजा नाही येत, असं झालंय। तर बिग बॉसची ना गेमच काय समजत नाही। तर शिवानी कुमारीला पण बाहेर काढलेला आहे, शिवानी कुमारी, आणि विशाल पांडे पण बाहेर आलाय, लव तर वाचलेला आहे। लव काय बाहेर येणारच नाही, हे तर मला वाटते की तो विनर असेल, कारण अलविश भाईचा सपोर्ट आहे त्याला आणि आपला पण सपोर्ट आहे अलविश भाई। तो कसा का असं ना काय खेळ ना, आपल्याला एक बोलतो ना आपण सपोर्ट टू सपोर्ट, जे आहे ते रोगबाई ठोक बोलतो, मस्ती मजा करतो। ते रणवीरला आवडत नाही, रणवीरला पहिल्यापासूनच आवडत नाही, कुणाची गोष्ट आवडत नाही, ते त्याची सगळी सेवा करतात म्हणून ते त्याला आवडतात। साहित्य दिसत पण नाही, नेजीबाई तो आपले, ठीक आहे। तर त्याच्या पण आपापल्या पद्धतीने सगळे खेळत आहेत, ठीक आहे। पण आपला मराठी बिग बॉस येतोय, तर आपला मराठी बिग बॉस आजपासून चालू होणार आहे संध्याकाळी 9 वाजता। तर सगळ्यांनी लगेच जायचं आपलं OTT जिओ सिनेमा डाउनलोड करायचा नाही, सॉरी जिओ सिनेमावरती तर हे हिंदी बिग बॉस येड्या करतात। तर कलर्सवरती जायचं संध्याकाळी 9 वाजता बघायची, TV लावून आपला रितेश देशमुख भाई येणार आहे मस्तपैकी, एकदम खरा मराठी माणूस। तर आपला भाऊ आलेला आहे मस्तपैकी, तर फटाफट जायचं। आणि कोण कोण चेहरे नवीन नवीन आहेत आपल्याला कळेल दमा नाही, तर जसं आपल्याला भेटेल तसे आपण व्हिडिओ बनवत राहू। तर चला आपल्याला चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि असे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी रवी सरकर ब्लॉगला सबस्क्राईब करा, आणि लगेच जाऊन आपला मराठी बिग बॉस बघायचा पाहिजे। काही होऊ दे, मराठी बिग बॉस म्हणजे मराठी माणसाला सपोर्ट झालाच पाहिजे, आणि मराठी बिग बॉस आपला असा लेवलला पोहोचला पाहिजे, कारण हिंदीमध्ये तर बकवास झालेला आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो। तर चला पटापट आपल्याला बघून घेऊ, मोठा काय व्हिडिओ आपल्याला बनवायचा नाहीये।